3 ला शिवरेकर आहेत, 4 ला सासवडकर आहेत. गाड्या सुटल्या आणि या मैदानातील सेमी फायनल एक सुटला. एक मध्ये सुंदर अशी लढत चालवली. बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला. कोण होतं पहिल्या सेमी मध्ये गुलालाचा मानकरी. अतिशय सुंदर अटी तटीची लढत, अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. लखपतीकडे वाटचाल सुरू झाली. पहिला गुलालाचा मानकरी कोण सगळ्यांनीच बघितलं. निकाल गेला थर्ड अंपायरकडे. एसटीसीच्या कॅमेऱ्यामध्ये सुंदर अशी लढत झाली, डोळ्याचं पारणं पेटणारी. चला प्रेक्षकांनी मैदान मोकळं करायचंय. तो अंडावले, चला सगळे बाहेर या. सेमी फायनल 1 चा निकाल. सेमी फायनल 1 मध्ये 2 गाड्यांमध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे, तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी श्री बाळूमा प्रसन्न महाराष्ट्र पोलीस, सुरेश संजय काकडे, तेजस कुसपे पलटण, अरुण जाधव अकणीकर. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन. आणि क्वार्टरला कोण व्यक्तिमत्व आज आपल्याला दादांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये बघा कशी काटा किर्रसी लढत चालू. जिगरबाज बैलांनी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ. कोण होतोय दुसऱ्या सेमी मध्ये फायनलचा पात्र. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत अटी आणि तटीची लढत झाली. निकाल गेला पंचांकडे. कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला. बघा हे बैलगाडीचं क्षेत्र दिसतं तसं नसतं. सगळ्यांना वाटत होतं मीच बसणार, परंतु तिसऱ्यानी पाठीमागून येऊन खेळ केला. कुणाच्या लक्षात नाही आला. सेमी फायनल 2 चा निकाल. सेमी फायनल 2 चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती धावलेली गाडी नाचा प्रसन्न कुमारी स्वरा विजय मधने फलटण, राणा ग्रुप ब्युरी. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं, त्यावरती बसणाऱ्या नागूचं हार्दिक अभिनंदन. कोणगाव सातारा यांचा या ठिकाणी तेजापाल आणि त्यावेळेला हॉटेल रुद्रा गार्डन रणजित शेठ घेसरे यांचा सोन्या. मैदानातील सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते. कोण होणार सेमी 3 मध्ये फायनल साठी पात्र. बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. त्यानं बऱ्याच मैदानात सिद्ध करून दाखवलं होतं, परंतु गुलाल नशिबी लागत नव्हता. आज करून दाखवलं. असा हा या ठिकाणी जोड पाला आणि फायनल साठी पात्र ठरला. अतिशय सुंदर जादू ड्रायव्हर मुळशीवाला. सेमी फायनल 3 चा निकाल. सेमी फायनल 3 चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती धावलेली गाडी काळ भरणार. सेमी फायनल 3 चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी सांगवीकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत आहे. गाड्या सुटला या मैदानातील सेमी 4 सुटला. सेमी 4 मध्ये सुंदर आणि अटी तटीची लढत पाहायला मिळते. कोण होते सेमी फायनल 4 मध्ये गुलाला साडी पात्र. अटी आणि तटीची लढत पाहायला मिळते. इथं काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर आणि अटी तटीची लढत झाली. बघा कशा लढती पाहायला मिळत आहेत प्रत्येक सेमी मध्ये. खरोखर माणसांच्या छातीचं ठोकं वाढवणारी लढत पाहायला मिळाली सेमी 4 मध्ये. दोन्ही निकाल बघा. फायनलचा आणि क्वार्टरचा सुद्धा.
फायनलचा काय मामा? सेमीफायनल 4चा निकाल निकाल सेमीफायनल 4चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी नवकंडनाथ प्रसन्न चेतन शेठ जगदाळे गराडे या गाडीचा फायनल साठी 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ती कुठे आपला पाय कुठे सुटला या मैदानातील सेमी 5 सुटला. लढत झाली. पड्याल होते कात्रजकर आणि आड्याल होते गराडे बावधनकर. दोघांच्यात काटा किर्र अशी लढत झाली. कोण झालं फायनलला आणि क्वार्टर फायनलला पात्र? पड्याल तिकडं पडत होते 3 नंबर तासावरती. सेमीफायनल 5चा निकाल सेमीफायनल 5चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे श्रेष्ठ प्रमोद शेठ घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणे या गाडीचा फायनल साठी 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुटला मैदानातील सेमीफायनल 6 सुटला आणि 6 मध्ये काटा किर्रसी लढत चालवली. कोण होतंय 6व्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र? बघा बैल कशी पळतात, ड्रायव्हर गाडी कशी आणतोय. अटी आणि तटीची लढत आहे. अतिशय सुंदर आणि सनीच. काय झालं? मालकाला या ठिकाणी परत उभारी देत आहेत दोनही बैल. शेवटच्या क्षणाला हात चलाकी कोणी केली? निकाल गेला पंचांकडं. अतिशय सुंदर. सगळं या ठिकाणी आज अनपेक्षित घडायला बघायला भेटतंय. असं आहे आजचं करमाई केसरी नवीन चेहरे. सेमीफायनल 6चा निकाल सेमीफायनल 6चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी नवकंडनाथ प्रसन्न कुमारी आद्या जगदाळे गराडे या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र. सुटला या मैदानातील सेमीफायनल 7 सुटला आणि 7 मध्ये सुंदर अशी लढत चालवली. एक गाडी बाद झाली, बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते. कोण होतंय फायनल साठी पात्र? पड्या लारा पळतोय. अतिशय सुंदर आणि काटा किर अशी 2 गाड्यात लढत झाली. आड्याल होते गराडेकर आणि पड्याल होते उरुळीकर. काटा किर लढत झाली 2 गाड्यामध्ये. मागाची सुंदर गाडी पाहिली पक्षाची. त्यामध्ये या ठिकाणी सनीशेठ खालीकर यांच्याकडून नितीन ड्रायव्हरला 1000 रुपये ऑनलाईन आहेत. ते बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे. बघा इथं काही घडू शकतं. बैलाबरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला लागला होता. ड्रायव्हर बरोबर मालकाचा सुद्धा कस पणाला लागला होता. आणि आता मालकाबरोबर निकाली पंचांचा सुद्धा निकाल देण्यासाठी कस पणाला. दोन्ही अँगलनं निकाल बघा. पंचांनी मग निकाल द्या. आड्यालून बघा पड्यालून बघा. चितार मोठं करा. वेळ गेला तरी चालल.
हे बैलगाडीचं क्षेत्र. या ठिकाणी आता सुंदर गाडी पाहिली मल्हारची आणि सुंदरची. अजित शेठ नलावडे यांच्याकडून या ठिकाणी सनी ड्रायव्हरला 500 रुपयाचं बक्षीस, समालोचन करताना 500 रुपयाचं बक्षीस आहे. सनी अजित शेठ नलावडे आपण या ठिकाणी स्टेज पशी यायचं. अजित शेठ, अजित पैलवान स्टेज पशी यायचं. अजित पैलवान आपण वळवा चला. चला बाकीचे प्रेक्षक वर्ग मैदान मोकळं करून घ्या, कारण खालनं सेमी 8 वळला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान या ठिकाणी आयोजित केलं. गाड्या सुटल्या. सेमी फायनल या मैदानातील 8 सुटला. 8 मध्ये सुंदर अशी लढत चालू. 5 गाड्या आणि 5 गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय. कोण होतंय शेवटच्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर बाक्याडोंचा आणि सर्जाचं निर्विवाद वर्चस्व. लढत झाली. घ्या चला पंच निकाल या सेमी 8चा. दोन्ही साईडनी दाखव.